निवडणूक नियमामध्ये सरकारनं आता मोठे बदल केलेले आहेत. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड सर्वसामान्य लोक मागवू शकणार नाहीयेत आणि केंद्रीय कायदा मंत्रालयानं निवडणूक कायदा 1961च्या नियमामध्ये सुधारणा केल्याचंही दिसतंय. यापुढे निवडणूक आयोगाचे सर्व कागदपत्र सर्वसामान्यांना उपलब्ध नसणार आहे. अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबतच. शिवाजी, एकदम मोठा बदल म्हणावा लागेल. 1961चा कायदा बदललेला आहे आणि नियमांमध्ये सुधारणा केली आहे. काय नेमकी सुधारणा आहे या नियमांमध्ये? एक महत्वाचा मुद्दा यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे इलेक्ट्रॉनिक मध्ये त्यांनी काही बदल केले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की इलेक्ट्रॉनिक जेव्हा मतदान पार पडतं तेव्हा त्या दरम्यान कोणता मतदार मतदानासाठी आलेला आहे याची माहिती देखील यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि हे ही जर माहिती आपण कोणत्याही सर्वसामान्य माणसाला जर दिली तर भविष्यामध्ये कोणताही व्यक्ती याचा वापर करू शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या भागामध्ये नक्षल एरिया म्हणून भाग ओळखला जातो त्या भागामध्ये जर मतदारांची ओळख ही सर्वसामान्यांनी कोणीही त्याचा डाटा मागितला आणि तो जर हाती गेला तर त्यामुळं कुठेतरी एखाद्या व्यक्तीच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. अशा अति दुर्गम भागातील मतदारांची माहिती देखील जर एखाद्या सर्वसामान्यांनी मागितली निवडणूक आयोगावर तर ती दिली गेली तर तो एक धोका निर्माण होऊ शकतो, असं एक कारण देण्यात आलंय. दुसरा एक मुद्दा आहे, ईव्हीएम हे देखील इलेक्ट्रॉनिक मशीन आहे आणि त्याच्या संदर्भातला डाटा तसाही बाहेर दिला जात नाहीये आतापर्यंत. मात्र जो मतदार असतो त्याचा तो अधिकार असतो का, हा सगळ्यात मोठा प्रश्न सातत्याने उपस्थित होतो. कारण इलेक्शन कमिशन हे भारताच्या नागरिकांच्या मताचं कस्टोडियन आहे, तो त्याचा अधिकार नाहीये. ते फक्त भारताच्या लोकांच्या मतांचं एकत्रीकरण करतं, त्याचा डाटा प्रसारित करून कोण जिंकून आलं याची माहिती देत असतं. निश्चित. आणि बरोबर, निवडणूक नियमांमध्ये सरकारकडून हा मोठा बदल म्हणावा लागेल. शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.